जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल SP एडिट्समध्ये. तर मित्रांनो, आज आपण शिकवणार आहोत पीसीमध्ये CapCut Pro कसे डाउनलोड करायचं आणि प्रो इफेक्ट्स फ्रीमध्ये कसे यूज करायचे. मित्रांनो, आपण कुठलाही क्रॅक व्हर्जन किंवा कुठल्याही थर्ड पार्टी साईटवरून CapCut डाउनलोड न करता आपल्या मायक्रोसॉफ्टच्या ओरिजिनल ॲपवरून CapCut घेऊन त्याला प्रो इफेक्ट्स लावणार आहे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट देखील करून दाखवणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओला अजिबात स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या पीसीमध्ये CapCut Pro चालवता येईल. तर कुठलाही टाइमपास न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, CapCut Pro घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पीसीच्या सेटिंगमध्ये जायचं आहे आणि टाईम अँड लँग्वेजमध्ये जाऊन लँग्वेज अँड रिकॉर्डमध्ये जाऊन जी इंडिया आहे ना आपली कंट्री, ती चेंज करून अल्गेरिया करायची. अल्गेरिया. तर हे झाल्यानंतर आपण आपलं मायक्रोसॉफ्ट स्टोअर ओपन करायचं आणि इथे डायरेक्ट तुम्ही CapCut सर्च करायचं. डायरेक्ट तुम्हाला CapCut दिसून जाईल मायक्रोसॉफ्टच्या स्टोअरमध्ये. तिथून इन्स्टॉल करायचं. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपलं CapCut इन्स्टॉल व्हायला चालू झालेले आहे. थोड्याच वेळात ते इन्स्टॉल होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपले CapCut हे इन्स्टॉल झालेले आहेत आणि ते आपल्या डेस्कटॉपवर देखील आलेले आहे. तर CapCutसाठी मी प्रोटॉन VPN यूज करतो. तुम्ही तुमचं जे काही VPN यूज करता ते यूज करू शकता. आता मी VPNला कनेक्ट करत आहे. तर आपले VPN कनेक्ट झालेले आहे. ऑटो सर्व्हर सिलेक्ट झाला. काही विषय नाही, कोणतं पण सर्व्हर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि आता आपण आपले CapCut ओपन करूया. ते आपलं CapCut ओपन झालेलं आहे. इथे तुम्हाला सांगेन की जॉइन प्रो. ते तुम्हाला सांगते की जॉइन प्रो, पण जॉइन प्रोचा देखील काही विषय नाही. तरीसुद्धा मी तुम्हाला आपली व्हिडिओ एक्सपोर्ट करून दाखवणार आहे. आता आपण फाईल क्रिएट केली. इम्पोर्टमध्ये जाऊन माझ्याकडे जे काही फुटेजेस आहेत ते मी इम्पोर्ट करून दाखवतो. तुम्ही एक फुटेज इम्पोर्ट केली आहे, ते आपण टाईमलाईनवरती ॲड करूया. बघू शकता तुम्ही टाईमलाईनवरती ॲड झालेली आहे. तिला आपण इथे कट देऊ आणि ट्रान्झिशन देऊ. तर बघू शकता तुम्ही इथे खूप सारे ट्रान्झिशन आहेत. ज्याला डायमंड आहे ते वाले ट्रान्झिशन प्रो आहे. तर मी तुम्हाला प्रोवाले ट्रान्झिशन देखील यूज करून दाखवणार आहे. हे बघा, आता हा वाला ट्रान्झिशन मी यूज करतो. हा प्रोवाला आहे. हा ट्रान्झिशन यूज केला आणि आता तुम्हाला मी इफेक्टसुद्धा लावून दाखवतो. अजून पाहू शकता हा वाला इफेक्ट प्रो आहे. हा सुद्धा ॲड केला आणि फिल्टरसुद्धा ॲड करून दाखवतो. हंबल ॲड केलेला आहे. त्याची इंटेन्सिटी 50 ठेवतो. 50 ठेवली. तर आपली व्हिडिओ अशी झालेली आहे. म्हणजे मी तुम्हाला प्रॉपर इफेक्ट्स लावून दाखवले नाही, जस्ट सिम्पल तुम्हाला शो करण्यासाठी की प्रो इफेक्ट चालतात. त्यासाठी मी काही पण लावून दिलेलं आहे. बीट वगैरे काही मॅच केलेलं नाही आहे. तर आता ही व्हिडिओ आपण एक्सपोर्ट करायला गेलो तर ते सांगते की यू आर युजिंग द फॉलोइंग प्रो फीचर्स. हे दोन आपण प्रो फीचर्स यूज केलेले आहे. ते तुम्ही एक्सपोर्ट करू शकत नाही, तरी देखील मी तुम्हाला ते एक्सपोर्ट करून दाखवणार आहे. त्यासाठी आपण आता आपली फाईल इथून कट करूया डायरेक्ट आणि हा जो प्रोजेक्ट तयार झाला आहे 1101 त्याच्यावरती आपण डुप्लिकेट करूया. आता हा 1101 कॉपी क्रिएट झालेला आहे. तो ओपन करायचा, Ctrl A दाबायचा. आपले सर्व जे काही लेयर्स आहेत ते सिलेक्ट होतील. क्रिएट कंपाऊंड क्लिप याच्यावरती क्लिक करून पूर्ण तुम्हाला अशी एक क्लिप तयार होऊन जाईल. त्याच्यावरती परत राईट क्लिक करायचं आणि प्री प्रोसेस कंपाऊंड क्लिप याच्यावरती क्लिक करायचं आणि ही जी प्रोसेसिंग आहे ती कंप्लीट होऊन द्यायची. आता ही आपली प्रोसेसिंग कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपण इथं मेन्यूमध्ये जायचं, सेटिंग्स आणि हे लोकेशन स्क्रीन रेकॉर्डिंग दिसते याच्यावरती इथं क्लिक करायचं आणि ही जी फाईल लोकेशन आहे ती कॉपी करायची. जस्ट आपण लोकेशन ॲड करण्यासाठी ती कॉपी केलेली आहे. त्यानंतर आपण आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जायचं आणि इथे क्लिक करून ती लोकेशन पेस्ट करायचं, एंटर करायची. आता इथनं बॅक घ्यायचं, प्रोजेक्ट्समध्ये जायचं, लिव्ह ड्राफ्ट. त्याच्यानंतर आपली फाईलचं नाव होतं 1101 कॉपी. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि रिसोर्सेसमध्ये जायचं, कॉम्बिनेशन. आता ही आपली फुटेज आहे ती क्लिक करून आपण CapCutमध्ये आणायची. CapCutमध्ये आणल्यानंतर इथे ॲड करायची. ही वाली फुटेज डिलीट करायची आणि ही वाली फुटेज ॲड करायची. आता पाहू शकता तुम्ही ही ॲड झाली आणि सिम्पली एक्सपोर्ट करताना आपली व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल.
तुम्हाला लोकेशन सेट करायचं, तुम्हाला कुठे एक्सपोर्ट करायचे. आता मी इथे नॉर्मली डी ड्राईव्हमध्ये एक्सपोर्ट करून देतो. सिलेक्ट केला फोल्डर. तर पाहू शकता तुम्ही HD 30 FPS मी एक्सपोर्ट करत आहे. एक्सपोर्ट केली, आपली एक्सपोर्टिंग चालू झालेली आहे. तर आपली व्हिडिओ ही एक्सपोर्ट झालेली आहे. तर मी फाईलमध्ये सुद्धा दाखवतो तुम्हाला आपली व्हिडिओ एक्सपोर्ट झाली की नाही. डी ड्राईव्हमध्ये आपण एक्सपोर्ट केली ती. हे बघा, आपण जे प्रो इफेक्ट्स लावले ते सगळं एक्सपोर्ट झालेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर हेल्प झाली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.